हरवलेल्या मुलीला निर्भय म्हात्रे यांनी केले वडिलांच्या स्वाधीन। कोपरोली येथील श्री भरकादेवी आईस्क्रीम पार्लर दुकानात हरवलेल्या स्थितीत आढळून आलेल्या एका चिमुकल्या मुलीला कोपरोली गावातील सामाजिक कार्यकर्ते निर्भय म्हात्रे यांनी वडिलांच्या स्वाधीन केले। कोपरोली नाक्यावरील श्री भरकादेवी आईस्क्रीम पार्लर या दुकानात एक चिमुकली मुलगी 2 ते 3 तास सैरभैर अवस्थेत रडत होती। बुधवार दिनांक 28 रोजी दुकानदाराला आढळून आली। सदर दुकानदारांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कोपरोली गावातील सामाजिक कार्यकर्ते निर्भय म्हात्रे यांच्या निदर्शनास सदर बाब लक्षात आणून दिली। निर्भय म्हात्रे यांनी चिमुकल्या मुलीला विचारणा केली असता ती फक्त पप्पा मम्मी पलीकडे कोणत्याही प्रकारचे शब्द उच्चारत नसल्याने दुकानदार व निर्भय म्हात्रे यांनी कोणाची मुलगी हरवली आहे का असा मेसेज आपल्या सहकाऱ्यांना दिला। यावेळी कोपरोली गावातील भाडोत्री रहिवाशांची मुलगी हरवली असल्याचे दिसून आले। निर्भय म्हात्रे यांनी त्या चिमुकल्या मुलीला आईस्क्रीम खाऊ घालून तिच्या वडिलांच्या स्वाधीन केले। सामाजिक कार्यकर्ते निर्भय म्हात्रे यांनी या अगोदरही एका मनोरुग्ण महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्याचे काम केले आहे। तसेच आपल्या आई व विनोद म्हात्रे ज्येष्ठ बंधू यांच्या संस्कारातून आदिवासी मुलांना कपडे, चप्पल, शैक्षणिक साहित्य यांचे वाटप केले आहे। त्यांच्या सतर्कतेमुळे व सामाजिक कार्यक्रमामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे। महामुंबईसह अनंत नारंगीकर, कोपरोली, उरण।